जळगावच्या अमळनेरमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। 1 महिन्याचं बाळ आणि 3 लहान मुलांसह महिलेचं रेस्क्यू करण्यात आलं। बाळासह कुटुंबाला पुरातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। जळगावच्या अमळनेर येथे चारही बाजूने पुराच्या पाण्यातून 1 महिन्याच्या बाळासह 3 लहान मुलं आणि महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। अमळनेरमधील गुरुकृपा कॉलनीत नाल्याच्या पुरानं वेढा घातलेल्या घरातून आरोग्य व अग्निशमन कर्मचाऱ्यांनी 1 महिन्याच्या बाळासह कुटुंबाला पुरातून सुखरूप बाहेर काढले। गुरुकृपा कॉलनीत नाल्याला पूर आल्यानं पुराचं पाणी घरात शिरून कुटुंबात अवघ्या 1 महिन्याचा मुलगा आणि महिला इतर 3 मुलं अडकली होती। घरात खाटेवर पलंगावर उंच जागेवर उभं राहून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र आरोग्य व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं रेस्क्यू करत त्यांना सुखरूप बाहेर काढले। आरोग्य आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या रेस्क्यूचं मोठं कौतुक देखील केलं जात आहे। तर मुसळधार पावसामुळे जळगावमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। बजरंग बोगद्यात कार अडकली। कार तिथेच सोडून कार चालक सुरक्षित बाहेर निघालेला आहे। बजरंग बोगद्यात पाणी भरल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत। महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तर कोल्हापूर शहरात पावसाचा जोर आता ओसरलाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटाची घट झाली आहे। तर पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 2 इंचांवर पोहोचलेली आहे। राजाराम बंधारासह 33 बंधारे पाण्याखाली गेले होते। पर्यायी मार्गाने वाहतूक आता सुरू करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।